नमस्कार दोस्तों, मी राजकुमार आणि आपल्या सर्वांचं कलाम ट्युटोरियल्समध्ये स्वागत करतोय. आज आपण बघणार आहे पर्सेंटेजचा पार्ट नंबर 6. ह्याच्या अगोदर आपण बघितलेले 5 पार्ट्स. पहिल्या 3 पार्ट्समध्ये आपण पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचं, पर्सेंटेजचे फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शन टू पर्सेंटेज कन्व्हर्जन ह्याच्याबद्दल बोललेलं आहे. आता चौथ्या पार्ट्सपासून आपण प्रत्येक एका व्हिडिओमध्ये एक रूल्स बघतो आणि त्याचे रिलेटेड असलेले सगळे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करून बघतो. आणि प्रत्येक एक्झाम्पल आपण 2 तरीकेने सोडवतो. एक तर दिलेल्या फॉर्म्युले किंवा रूल्सनुसार आणि दुसरा जो आहे जो एक्झाममध्ये यूज करायचं म्हटलं तर फास्ट ट्रिक्स मेथडनं. ठीक आहे. हे व्हिडिओज SBI, IBPS, NICL असो, LICचं एक्झाम असो किंवा MPSC असो किंवा SSCचं असो त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. ठीक है, तर चला मग शुरू करूयात या भागाला. अगर आप सूर्य की तरह चमकना चाहते हो तो पहले क्या करना पड़ेगा, जलना शिको. ओके, हे आहे APJ अब्दुल कलामांचं एक वाक्य आहे. जर आपल्याला सूर्यासारखं चमकायचं असेल तर आपल्याला सूर्यासारखं जळायला पण शिकायला पाहिजे. ठीक आहे, तर मग बघूयात आज आपला रूल नंबर 5 काय आहे. रूल नंबर 5 हे आपण अगोदर जाणून घेऊ, मग नंतर असलेले सर्व एक्झाम्पल्स आपण त्याच्यावरचे सॉल्व्ह करूयात. रूल आहे इफ x ऑफ एन नंबर n is the result r then the value of percentage of x. ह्याच्यात आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, किती पर्सेंटेज आहे ते कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे, जर आपल्याला एखाद्या व्हॅल्यूचा जर रिझल्ट येणार r असेल, सपोज x पर्सेंटेज ऑफ 200 इज 40 असं दिले आपल्याला एक एक्झाम्पल. आपल्याला एका 200चा किती पर्सेंटेज 40 आहे. ओके, म्हणजे किती पर्सेंटेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, समजलं असेल. x पर्सेंटेज ऑफ 200 इज 40. मला माहिती आहे 200चं किती 40 आन्सर आहे, पण मला काय कॅल्क्युलेट करायचं किती पर्सेंट 40 होतं. 200चा किती पर्सेंटेज होतो 40, म्हणजे मला काय करायचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, ह्याच्यासाठी फॉर्म्युला काय दिले त्याने, पर्सेंटेज म्हणलं तर x इज इक्वल टू रिझल्ट जे आन्सर आहे तो, आन्सर किती आला माझा 40, आणि ओरिजिनल नंबर म्हटलं तर हा ओरिजिनल नंबर n इंटू 100. ठीक आहे, हा झाला त्याचा फॉर्म्युला. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काय यूज करावं लागेल, x इज इक्वल टू 40/200 इंटू 100. 2 भाग गेलं, मग ह्याला 20 भाग झाला म्हटलं तर इथं काय झालं 20% झालं. म्हणजे 200चा 20% म्हणजे 20%. 200चा 20% म्हणलं तर राहिलेला आन्सर किती आहे 40. ओके, आता एक्झाम्पल्स बघूयात आपण. एक्झाम्पल आहे पहिला की 12.5 रुपये. ओके, आपल्याला पहिला काय दिलेले RS 12.5 इज व्हॉट पर्सेंटेज ऑफ RS 6/2/3. ओके, आपल्याला दिलेले काय आहेत, RS 12.5 is what percentage of RS 6/2/3. RS हे 12.5. ओके, हे 16/2चा किती पर्सेंटेज आहे, ह्याचं एक्झॅक्टली आन्सर 12.5 इज व्हॉट पर्सेंटेज ऑफ. ऑफ हे खूप महत्त्वाचे. ऑफ नंतरचा जो येणारा असतो तो कधी पण डिनॉमिनेटरला असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. दिलेले काय त्याने 12.5 इज व्हॉट पर्सेंटेज ऑफ RS 6/2/3. ओके, 12.5%, 12.5 रुपये हे 16/2/3च्या किती पर्सेंटेज आहे. म्हणजे मला काय घ्यायचं, ऑफ नंतर कुठली व्हॅल्यू 16/2/3. मग त्याला मी काय करेन डिनॉमिनेटरला घेईन. ओके, यासले आन्सर्स कॅल्क्युलेट करताना तुम्हाला काय करावं लागेल, विचारलेले पर्सेंटेज. ओके, पर्सेंटेज किती, सपोज x. मग मला काय घ्यावं लागेल, जी आहे ही व्हॅल्यू मला न्यूमरेटर. मग ऑफ नंतरची जी व्हॅल्यू असते ती कुठे येणार आहे, डिनॉमिनेटर. कधी पण हे लक्षात ठेवा, इज व्हॉट पर्सेंटेज ऑफ RS 16/2/3. व्हॉट पर्सेंटेज ऑफ म्हणले, व्हॉट पर्सेंटेज ऑफ नंतर जी व्हॅल्यू असते व्हॉट पर्सेंट ऑफ नंतर ती कधी पण डिनॉमिनेटरला असते. ठीक आहे, मग ह्याला मला कितीने मल्टिप्लाय करा, 100. ओके, ही झालं माझं जे फॉर्म्युल्यामध्ये जे रूपांतर करणं आहे ते. आता फॉर्म्युल्यानंतर रूपांतर केल्यानंतर हे काय आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आपल्याला काय करावं लागेल, याला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल.
आता 12 1/2 किती येणार आहे? 24 25, 25 भागिले 2. ओके, आणि हे डिनॉमिनेटर याला आपण प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. मग याला सिम्प्लिफाय केलं तर हे काय असणार आहे? खाली 50 येईल आणि वर 3 येईल. ओके, कारण हा ज्यावेळी आपण कन्वर्ट करतो हे 15/3 येईल आणि हे डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर म्हणून ह्याला न्यूमरेटरला जाईल. ठीक आहे, मग याचा 100 मल्टिप्लाय करायचं. ओके, आता बघा 50 50 × 2 100 म्हणजे ह्याला 2 भाग गेलं, हा 2 पण भाग गेलं. मग 25 × 3 काय येणार आहे? 75. हे काय झालं? टक्के, कारण आपण कशाने मल्टिप्लाय केलेलं आहे? 100. आपल्याला काय विचारलेत? पर्सेंटेज. ठीक आहे, हे लक्षात आलं? ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिलेत? व्हॉट पर्सेंटेज 1 क्विंटल 25 kg ऑफ 1 मेट्रिक टन. ओके, काय म्हणालेत त्यांनी? 1 क्विंटल 25 किलोग्रॅम हे 1 मेट्रिक टनचं किती पर्सेंटेज आहे? ठीक आहे, 1 मेट्रिक टन म्हटलं तर किती असणार आहे? 1000 kg. ठीक आहे, आणि 1 क्विंटल म्हटलं तर किती असणार आहे? 1 क्विंटल म्हटलं तर किती असणार आहे? 100 kg. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, आपल्याला विचारलेत त्यांनी काय? 1 क्विंटल 25 kg हे 1 मेट्रिक टनच्या, म्हणजे 1 मेट्रिक टनला तर 1 क्विंटल 25 kg जर आपण कम्पेअर केलं तर हे 1 क्विंटल 25 kg किती पर्सेंटेज आहे 1 मेट्रिक टनचा? ठीक आहे, किती पर्सेंटेज म्हणजे काय येणार आहे? ऑफ मेट्रिक टन. ऑफ म्हटलं नंतरची जी येणार आहे ती आपल्याला कुठे येणार आहे? डिनॉमिनेटरला. जर आपण फॉर्म्युलेचं जर रूपांतर करायचं झालं तर एक्स आपल्याला दिलेली व्हॅल्यू काय? रिझल्ट काय आहे? 1 क्विंटल म्हटलं तर काय? 100 kg, आणि हे वरचे किती? 25 म्हटलं तर काय? 125 kg. हां, आणि ऑफ नंतरची जी आहे 1 मेट्रिक टन म्हणजे किती? ओरिजिनल व्हॅल्यू किती? 1000 kg इंटू 100. मला माहिती 125 इंटू 8 म्हटलं तर 1000, आणि 8 4 2 8 हे 25 म्हटलं तर किती येणार आहे? 12.5%. ओके, इथंपर्यंत तुम्हाला कळालं असेल. हे मी सांगतो. 1 मेट्रिक टन म्हटलं तर काय झालं? 1000 kg. ठीक आहे, आणि 1 क्विंटल म्हटलं तर 100 kg. मग 1 क्विंटल 25 kg म्हटलं तर काय येणार आहे? 125 kg. ओके, हे झालं. आता मला काय विचारलं त्यांनी? व्हॉट रेट पर्सेंटेज 1 क्विंटल 25 kg ऑफ 1 मेट्रिक टन. ओके, 1 मेट्रिक टनला 1 क्विंटल 25 kg हा किती पर्सेंटेज आहे 1 मेट्रिक टनचा? ते किती पर्सेंटेज आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल? ओरिजिनल नंबर किती आहे? 1 मेट्रिक टन. त्याचा कितवा भाग आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. काय? 1 क्विंटल 25. मग ते काय असणार आहे? रिझल्ट आपण वर ठेवलं आणि त्याला 100ने मल्टिप्लाय केलं आणि त्याचा पर्सेंटेज काढला. हे आहे त्याची मेथड. ओके, तर चला बघूयात आपण पुढच्या भागाकडे. ह्याच्यामध्ये काय विचारलेत? व्हॉट रेट पर्सेंटेज 6 पैसा ऑफ RE. ओके, व्हॉट रेट पर्सेंटेज म्हणजे 6 पैसा हे 1 RSचं किती पर्सेंटेज आहे? कितवा भाग म्हटलं तर किती पर्सेंटेज आहे? 6 पैसे हे 1 RSचं किती पर्सेंटेज आहे? ठीक आहे, मला माहिती आहे 1 RSमध्ये काय असणार आहेत? 100 पैसा. ठीक आहे, मग याचं किती? आता मला जर हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी फॉर्म्युलेच्या रूपात कसं करेन? म्हणजे पर्सेंटेज काय करायचं? मला एक्स, आणि दिलेले काय आहे मला? 6% आणि मला कितीचं भाग काढायचं आहे? 100 पैसा इंटू 100. तर हे काय झालं? 6%. ओके, हे डायरेक्टली कॅल्क्युलेशन आहे. कारण काय झालं इथं? 1 RS इज इक्वल टू 100 पैसा आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो? डायरेक्टली याचं 6% पण लिहू शकतो, कारण 6 पैसा इज इक्वल टू 6%. कारण 100 पैसा इज इक्वल टू 100%. ओके, 1 RS मध्ये किती पैसे असतात? 100 रुपये. त्यामुळे 100 रुपये इज इक्वल टू 100%. ओके, चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्सप्रेस 1/3 ॲज अ पर्सेंटेज ऑफ 5/9. काय म्हणाले त्यांनी? 1/3 आपल्याला 5/9च्या पर्सेंटेज सांगायचे. एक्सप्रेस 1/3 ॲज अ पर्सेंटेज ऑफ 5/9 ऑफ 5/9. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 1/3
डिवायडेड बाय 5/9 इंटू 100. याच्यात काय असणार आहे 1/3 9/5 इंटू 100. त्यावेळी आपण सॉल्व करतो 1/3 येणार आहे, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर म्हणून 9 वर येणार. मग 3 त्रिका 9, हे काय असणार आहे 20. तर हे काय झालं 60%. 20 गुणिले 3 म्हणलं तर 60. आन्सर काय पहिला. ह्याच्यामध्ये जाणून हे घ्यायचं आहे की ऑफ नंतरची जी येणारी व्हॅल्यू असते, ओके, ह्याच्यामध्ये काही कम्पॅरिझन नाही आहे, काही नाही आहे. ठीक आहे, डायरेक्टली आन्सर काढायचं 1/3 ॲज अ पर्सेंटेज ऑफ 5/9. ओके, 1/3 हे 5/9चा कितवा भाग आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल, कशाचा आहे 5/9चा कितवा भाग आहे. मग 5/9 काय झालं, हे ओरिजिनल व्हॅल्यू कुठं आलं डिनॉमिनेटरला, आणि रिझल्ट काय 1/3चा म्हणजे काय असणार आहे न्युमरेटरला, आणि त्याला किती पर्सेंटेज काढायचं म्हणून 100 मल्टिप्लाय. नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे, याच्यामध्ये आपण 4 एक्झाम्पल्स बघितलेले. खूप सिम्पल रूल आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि तुमचे काही असेल सांगायचं तर तुम्ही या चॅनलच्या डिस्कशन टॅबमध्ये जाऊन कुठलेही क्वेरीज असेल तर तुम्ही लिहू शकता. त्याबद्दल मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करेन. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओज.